नमस्कार मंडळी, आई फुडीमध्ये आपलं स्वागत आहे. मिरकूट कसं तयार करतात ती पद्धत दाखवते. तर मी काय केले, बाजारातून 100 ग्रॅम चोखे तीळ आणले. चोखे तीळ म्हणजे काळे तीळ. आपण बाजारात सांगायचं काय, चोखे तीळ किंवा मिरकुटाची तीळ द्या म्हणून. मग ते आपल्याला त्याप्रमाणे मिरकुटाची तीळ देतात. तर हे मी 100 ग्रॅम मिरकुटाची तीळ आणलेत. बघा, ते तीळ कसे असतात, असे लांबडे आणि काळे असतात. लांब थोडेसे असतात आणि काळे. तर मी हे घेतले 100 ग्रॅम मिरकुटाची तीळ. तर ते मिरकूट तयार करण्यासाठी मी काय घेतले, ते 100 ग्रॅम तीळ, अर्धी वाटी खोबरं, सुकं खोबरं आणि 1 वाटी धने. ज्या वाटीच्या प्रमाणे धने घेतले त्या वाटीच्या प्रमाणाने अर्धी वाटी बडीशेप घेतली आणि 20-25 काळी मिरीचे दाणे घेतले. 20-25 असे हे सगळं प्रमाण घेतलेलं आहे. आता काय करणार, खोबरं किसून घ्यायचं. किसून थोडंसं भाजायचं, जास्त लालसर भाजायचं नाही. धने बडीशेप हे सगळं थोडं थोडं भाजायचं हळूहळू. लसणीचे 5 कांदे घेतलेत. आता हे कांदे मी सोलून घेते, लसूण सगळी. तवा गरम करत ठेवला होता, भिडाच्या तव्यातच भाजून घेते. भिड्याच्या तव्यात भाजलेलं चांगलं असतं. आता तवा गरम झालेला आहे, बारीक करते गॅस थोडासा. याच्यामध्ये आता मी पहिल्यांदा खोबरं भाजून घेते, सुकं खोबरं. हे खोबरं आहे ना, मिरकुटाचं जास्त भाजायचं नसतं, थोडंफार भाजायचं. गॅस थोडासा मोठा करून घेतला की पटकन होऊन जाईल म्हणून खोबरं भाजून. खोबरं भाजून झालं की लगेच ह्याच्यातच खोबरं काढून घ्यायचं आणि धने बडीशेप हे भाजून घेणार. खोबरं साधारण भाजून झालेलं आहे, हे बघा. जास्त भाजायचं नाही, थोडंसं साधारण भाजून घ्यायचं. आता हे मी खोबरं काढून घेते त्या ताटामध्ये. खोबरं काढून घेतले, त्याच्यातच आता मी धने आणि बडीशेप दोन्ही एकत्र भाजून घेते. धने बडीशेप लगेच भाजलं जातं, कारण ते बारीक आहे, त्यामुळे जास्त उशीर भाजायचं नाही. तवा गरमच आहे, बघा. थोडंसं लालसर होत आलंय आता. मिरकूट आपण जर घावणे बनवले तर घावण्यांसोबत मिरकूट खाऊ शकता. परत हे मिरकूट आहे ना, तर भार्गेची भाजी, गवार ह्या भाज्यांना पण लावू शकतात. म्हणजे छान होते. भार्गेची भाजी तर मिरकूटनीच चांगली लागते. तुम्हाला एक दिवस मी भार्गेची भाजीची रेसिपी दाखवीन. ती भाजी फक्त पावसाळी येते, पण छान लागते आणि औषधी पण आहे, ती चांगली रानटी भाजी आहे ती. आता मी हे धने बडीशेप ताटात काढून घेते. आता याच्यातच मी लगेच चोखे तीळ, काळे तीळ टाकते भाजायला. काळे तीळ घेते भाजायला. गॅस थोडा बारीक करते, कारण हे काळे तीळ आहेत ना, भाजताना तडतड उठतात भाजायला लागले की चांगले. चोखे तीळ भाजले जात आहेत तोपर्यंत मी लसूण सोलून घेते. लसूणचे कांदे आहेत, तर त्याच्या मी पाकळ्या काढून बाजूला घेते, काढते. आणि त्या पाकळ्या आपण डायरेक्ट जरी तव्यात भाजल्या आणि नंतर सोलल्या ना, तर ते बरे पडतात. भाजल्यावर पटापट सोलली जाते लसूण. तर मी आता काय करणार आहे, तसंच करते. लसूणच्या पाकळ्या सगळ्या हे चोखे ते भाजून झाले की त्याच्यातच लसूणच्या पाकळ्या सगळ्या ह्या भाजून घेते आणि मग नंतर सोलून घेते. थोडासा गॅस जास्त मोठा करत नाही, कारण माझा तवा जाड आहे, गुळाचा तवा. त्याच्यात भाजायला जाड असल्यामुळे वेळ लागतो, पण चांगलं त्याच्यामधलं भाजून केलेलं चांगलं असतं, जेवण टेस्टी लागतं. आता मी हे लसणीचे कांदे होते, त्याचे लसणीचे पाकळ्या काढून घेतले आहेत. आता काय करते, हे चोखे ते भाजून झाले ना की त्याच्यामध्येच हे लसूणच्या पाकळ्या भाजून घेते. म्हणजे सोलायला कशी गरम झाल्यावर ती पटापट सोलली जाते. चोखे तीळ आता भाजत होत आले. आवाज बघा येते त्याचा, तडतड. 1-2 मिनिटांनी काढते याच्यातले ते तीळ सगळे. भाजले चांगले की त्याचा वास पण चांगला येतो, छान होतो. आता हे बघा भाजलेत, वास यायला लागलाय. आता मी हे तीळ आहे ना,
तर ते या ताटामध्ये काढून घेते. खोबरं आहे त्याच्यात. आता तव्यामध्ये मी ही काळी मिरी भाजून घेते. हे भाजलेलं धने बडीशेप वगैरे आहे ते पण सगळं एकत्र करून घेते. खोबरं, चोखे तीळ आणि हे धने बडीशेप सगळं एकत्र करून घेते. हे तुम्ही मिरकूट तयार केलेलं महिनाभर पण वापरू शकता, ते काही खराब होत नाही. काळी मिरी भाजत ठेवले. काळी मिरी भाजून झाली बघा. मी याच्यात काढते. त्याच्यामध्ये मी सोललेल्या लसणीच्या पाकळ्या टाकते, भाजून घेते. भाजून घेतल्यावर नंतर सोलणार आहे ती लसूण भाजते. तोपर्यंत मी हे मिरकूटचं सगळं तयार केलेलं सामग्री थंड करत ठेवते. म्हणजे खोबरं, काळे तीळ, धने, बडीशेप, काळी मिरी सगळं एकत्र केले. आता हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. 1-2 मिनिटांनी थंड होईल. वाटून घेते मिक्सरला. तर मिक्सरला वाटताना काय करायचं, लसूण भाजून झाले बघा, चांगली भाजले. आता मी गॅस बंद करते. लसूण थंड होते तोपर्यंत मी हे मिरकूट वाटून घेते. तर मिरकूट वाटताना काय करायचं, मीठ घालायचं अंदाजे आपल्या चवीनुसार आणि वाटून घेते मिक्सरला. हे बघा मिरकूट वाटून झाले मिक्सरला. आता हे कसं आहे, जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही, असं वाटून घ्यायचं. आता हे तुम्ही वाटलेलं किती महिने ठेवू शकता, त्याला काय नाही, फक्त मीठ घालून वाटायचं. आणि जसं लागेल तुम्हाला वापरायचं असेल त्यावेळी काय करायचं, भाजलेली लसूण ती मीठ घालून वाटून घ्यायची. थोडंसं मीठ घालायचं आणि त्याच्यामध्ये ही पावडर टाकायची आणि दोन्ही मिक्स करून वाटून पुन्हा घ्यायचं. लसूण सगळी सोलून घेतले हे बघा. आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते, थोडंसं मीठ, आणि मिक्सरला वाटून घेते. बारीक वाटून घ्यायचं. लसूण बारीक वाटून झाले. आता याच्यामध्ये हे मी मिरकूट जे वाटून घेतले ते घालते याच्यामध्ये आणि ते मिक्स करून घ्यायचं वाटून मिक्सरला. अंदाजे घ्यायचं आपल्याला किती पाहिजे तेवढं. आता ते मिक्स करून एकत्र करून घ्यायचं आणि मग ते आपण याच्यासोबत चपाती भाकरी याच्यासोबत खाऊ शकतो. जास्तीत जास्त ज्वारीची भाकरी घावणे याच्यासोबत छान लागतात. हे बघा मिरकूट तयार झालेलं आहे. या आजारी पेशंटला डॉक्टर सांगतात की तिखट तेलकट आंबट खायचं नाही. त्यावेळी काय करायचं, तर हे मिरकूट तयार करून ठेवायचं. महिनाभर स्टोअर करून ठेवलं तरी चालतं. फक्त हे लसूण केलेलं आहे ते 8-10 दिवसासाठी करायचं. आणि मगाशी ते मी बिना लसणीचं दाखवलं ना, ते तुम्ही 2 महिने पण स्टोअर करून ठेवलं तरी चालतं. त्यावेळी हे मिरकूट तयार करून घ्यायचं वापरायला. सगळ्या जेवणात तुम्ही वापरून बनवू शकता. जेवण खूप टेस्टी होतं. बघा मिरकूट तयार झालेलं आहे. हे बघा हे अशा प्रकारे. आता हे मी पॅकबंद डब्यात भरून ठेवते. हे बघा असा पॅकबंद डबा घ्यायचा आणि त्याच्यात भरून ठेवायचं. ही मिरकूटची पावडर आहे ती एका डब्यात बरणीत वगैरे भरून ठेवते. कधी पाहिजे तेव्हा आपण लसूण भाजून मीठ घालून वाटून त्याच्यामध्ये हे मिक्स करून वापरू शकतो. याला काय 2 महिने 3 महिने जरी स्टोअर करून ठेवलं तरी चालतं, याचं काही खराब होत नाही. आता हे बरणीत भरून ठेवते. अशा प्रकारे हे मिरकूट तयार झालेलं आहे. तुम्ही चपाती भाकरी डाळी घालून बनवू शकता जेवण, डाळ भाजी वगैरे. चपाती भाकरी सोबत नुसतं खाल्लं तरी छान लागतं. तर अशी रेसिपी तुम्ही बनवू शकता. बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली. गरमागरम तांदळाची भाकरी आणि मिरकूट खाऊन बघते. आता खरी ज्वारीची भाकरी भाजणार होती, आता म्हटलं चला तांदळाचीच भाजली. मस्त आलेला आहे, छान झालेलं आहे. तुम्हाला जर पाहिजे तर याच्यात तुम्ही तिखट मिक्स करून पण घेऊ शकता. काळी मिरी असल्यामुळे तिखटची काही गरज नाही. पण छान झालेलं आहे मिरकूट. असं करून बघा आणि तुम्ही खा, मस्त लागते. भाकरी गरमागरम भाकरी घ्यायची किंवा गरमागरम भात मग त्यात मिक्स करून खाल्ला तरी छान लागतं. चला मग माझ्या व्हिडिओला लाईक
कमेंट शेअर करा. बाय.